झी 24 तास एक पाऊल पुढे। सुपर 8च्या लढतीत टीम इंडियानं पाकिस्तानचा दणदणीत पराभव केलाय। मॅच विनिंग 78 रन्स करणाऱ्या विराट कोहलीची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली। आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताला विजय आवश्यक आहे। कपमध्ये पाकिस्तानपेक्षा भारतच सरस असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कोलंबो येथे झालेल्या सुपर 8च्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्स आणि 18 बॉल्स राखून दणदणीत विजय मिळवला। मॅच विनिंग नॉट आउट 78 रन्सची खेळी करणाऱ्या विराट कोहलीची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच अंगलट आला। भारतीय पार्ट टाइम बॉलर्सनी केलेला अचूक मारा आणि बालाजीच्या वेगवान बॉलिंग पुढे पाकिस्तानची इनिंग 19.4 ओव्हरमध्ये 128 रन्सवर ऑल आउट झाली। भारतातर्फे लक्ष्मीपती बालाजीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर युवराज सिंग आणि आर अश्विननं 2-2 विकेट्स घेतल्या। प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताला गंभीरच्या रूपात 1 रनवर पहिला धक्का मिळाला। त्यानंतर सहवागने मैदानात आलेल्या विराटच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 74 रन्सची पार्टनरशिप केली। कोहलीने पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये कमाल केली। त्यानं 78 रन्सची नॉट आउट खेळी केली। त्याच्या खेळीत 9 4 आणि 2 सिक्सरचा समावेश होता। भारतानं 129 रन्सचं टार्गेट 17व्या ओव्हरमध्येच पार केलं। पाकिस्तान विरुद्धच्या विजयामुळे भारताचं सेमीफायनलच्या शर्यतीतलं आव्हानही कायम राहिलंय। आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत भारताला विजय आवश्यक आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।